नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी सध्या आहे सापुताऱ्याजवळील हदगड किल्ल्याच्या पायथ्याशी। माझ्या मागे जो दिसत आहे तो आहे हदगड किल्ला। अगदी थोड्याच वेळात हदगड किल्ल्याचा ट्रेक आम्ही करणार आहोत। हदगड किल्ल्याचा इतिहास अनुभवण्यासाठी, ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सोबत राहा। हदगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हदगडवाडीतून आम्ही सकाळी 9 वाजता किल्ले चढायला सुरुवात केली। किल्ला चढत असताना थकल्यानंतर बसण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे किल्ल्याच्या अर्ध्या भागात चढण्यासाठी पायऱ्यांची उत्तम व्यवस्था आहे। त्या आधारे अगदी सहजरित्या आपण किल्ला चढू शकतो। किल्ला चढत असताना किल्ल्याचं उत्कृष्ट बांधकाम, मुख्य दरवाजा आणि मुख्य दरवाजाच्या बाजूला असलेले खंदक या गोष्टी आपल्याला निश्चित पाहायला मिळतात। एक तासाची चढाई करून आम्ही हदगड किल्ल्यावरती येऊन पोहोचलो आहोत। हदगड किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यामध्ये येतो। हदगड किल्ला हा महाराष्ट्र आणि गुजरातच्या अगदी बॉर्डरवरती आहे। माझ्या उजव्या बाजूला महाराष्ट्र आहे, तर माझ्या डाव्या बाजूला गुजरात आहे। या दोन राज्यांच्या सीमेवरती हा किल्ला आहे। या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व सुद्धा खूप आहे। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरती हल्ला केला होता आणि सुरतेवरून परत महाराष्ट्रात येण्यासाठी, स्वराज्यात येण्यासाठी हा किल्ला सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता, म्हणून तत्पूर्वीच हा किल्ला त्यांनी स्वराज्यात घेतला होता। या किल्ल्याने अनेक सत्तांतरे सुद्धा अनुभवली आहेत। आदिलशाही, निजामशाही, मुघल यांनी सुद्धा या किल्ल्यावरती काही काळ राज्य केल्याचा उल्लेख आढळतो। त्यानंतर मराठा साम्राज्यामध्ये हा किल्ला आला। अर्थातच या सगळ्या शाह्यांच्या संस्कृती या हदगडवाडी गावाने अनुभवल्या आहेत, म्हणून हदगडवाडी गावाचं सुद्धा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व खूप आहे। किल्ल्याच्या वरती फिरत असताना किल्ल्याचे काही अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामध्ये पाण्याचे टाके, काही बांधकाम अगदी सुस्थितीत या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचप्रमाणे या किल्ल्यावरती एक मंदिरही आहे। आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे गडकिल्ले आपण पाहिले पाहिजेत, जपले पाहिजेत। म्हणून प्रत्येक गडावरती येणाऱ्या गडप्रेमींना माझं एक आवाहन आहे, जेव्हा तुम्ही गडावरती याल त्यावेळेस तुम्ही सफाई करून नक्की जा, कारण ही हिंदवी स्वराज्याची स्मारकं आहेत। आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे हे गडकिल्ले आहेत। हे आपण जपले पाहिजेत आणि पुढच्या पिढ्यांना याचा इतिहास सांगितला पाहिजे। म्हणून प्रत्येकाला मी विनंती करतो की आपण या ठिकाणी जेव्हा याल तेव्हा या गडाचं पावित्र्य राखा। गडाच्या पावित्र्यासोबत गडाची स्वच्छताही राखा। धन्यवाद।